एका भीषण अपघाताच्या संदर्भातली बातमी आहे। तिकडे रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झाला। गॅस टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 30 जण जखमी झाल्याचं कळतंय, तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकी 8 तासांपेक्षा अधिक वेळ ठप्प आहे। भीषण अपघातानंतर गॅस गळती देखील झाली, तर गॅस गळती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत। तर एका भीषण अपघाताच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे। गॅस टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर गॅस टँकरमधून गॅस लीक झालेला आहे। तर या अपघातामध्ये 30 जण जखमी झाल्याचं कळतंय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आता 8 तासांपेक्षा अधिक काळ ठप्प आहे। भीषण अपघातानंतर गॅस गळती झालेली आहे आणि गॅस गळती आटोक्यात आणण्यासाठी आता युद्ध पातळीवर प्रयत्न देखील केले जात आहेत। तर एका मोठ्या दुर्घटनेच्या संदर्भातली भीषण अपघाताच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। या अपघातामध्ये 30 जण जखमी झाल्याचं कळतंय। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे। गॅस टँकर आणि मिनी बसचा हा भीषण अपघात झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।